कॅमेरा बंद आहे. तुम्ही सगळेजण आपापला कॅमेरा चालू केला तर मला खूप आनंद होईल. कारण जसं ऑफलाईन मध्ये आपण जे प्रोग्राम घेत असतो, तोच आनंद, तोच उत्साह मलाही मिळेल आणि तुम्हालाही मिळेल. ज्यांना ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी कॅमेरा चालू ठेवा. आजचा जे सत्संग आहे अतिशय महत्वपूर्ण हा सत्संग आहे. आपल्या गुरुजी योग ब्रह्म ऋषी प्रभाकर गुरुजींनी जे शिकवण दिलेले आहेत, आजच्या या सत्संगामधून पावलो पावले ते किती महत्वाचं आहे आज आपण समजून घेणार आहोत. मी प्रथम गुरुना वंदन करून हे सत्संग सुरू करतो. आज हे आपण समजून घेणार आहोत दीर्घायुष्याचे मंत्र. निरोगी, सुदृढ, आनंदी जीवन जगण्याची कला. शास्त्रीय दृष्टिकोनातून आज जे रिसर्च डॉक्युमेंटरी आहे ते बद्दल आपण आज समजून घेऊया. आणि हे समजून घेता घेता आपलं गुरुजी किती महान आहेत, आपल्याला हे सगळं शिकवण आपल्याकडून सहजरित्या कसं करून घेत आहेत ह्याचं उजळणी देखील आपल्याला होईल. जपान मधलं दीर्घायुष्य जगण्याचे रहस्य आज आपण समजून घेऊया. हेक्टर ग्रासिया आणि फ्रान्सिस मेरेलस एकच मिनिट. जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी दीर्घायुष्य जीवन जगत होते त्या झोनला ब्लू झोन असा म्हणलं जातात. जगामध्ये प्रामुख्याने पाच असं काय स्थळ आहेत, त्या ठिकाणी 90 वर्षाच्या पुढे अतिशय उत्साहाने आनंदाने जीवन जगत आहेत. त्याचा पहिला आहे जपान. ओकिनावा मध्ये ओगिमी असे एक गाव आहे. दुसरं आहे इटली, तार्डनिया हे जे गाव आहे तिथले लोक खूप साहसी असतात. ते लोकही 90च्या पुढे जीवन जगत असतात. तिसरं आहे
लोमा नेंडा, कॅलिफोर्निया इथले लोक ही अतिशय उत्साही आनंदाने जीवन जगतात. चौथा आहे निकोविया द्वीपकल्प, कोस्टारिका. इथे अतिशय धाडसी उत्साही जीवन जगणारे नवदी पार करतात. पाचवा आहे ग्रीस, इकोरिया. दर 3 लोकांमध्ये नव्वदी पार करणारे लोक, अतिशय उत्साहाने आनंदाने जगणारे लोक ह्या ठिकाणी आढळतात. पाचवीपैकी शास्त्रज्ञांना आवडलेलं आणि जगप्रसिद्ध असलेलं जपान ओकिनावा येथील ओगिमी हा गावातला लोकांच्या रहस्य दीर्घायुष्याचे रहस्य आणि कारण आपण आज समजून घेणार आहोत. ओगिमी हे जे गाव जपानमध्ये आहे, साधारण 3000 लोकसंख्या असलेले 10 लाखामध्ये 24.55 लोकसंख्या 100 क्रॉस करत असतात. जगामधला अत्यंत उच्च स्तराचा पर्सेंटेज असं मानला जाणारा हा गाव आहे. समुद्रकिनारी घनदाट जंगलांच्या कुशीत बसलेला हा गाव आहे. दीर्घायुष्य जगण्याचे यांचे रहस्य काय आहे असे विचारलं तर असं सांगता येईल, त्यांचं फक्त आहार एवढंच नसून अनेक गोष्टींचं सांगड यांच्या जीवनशैलीमध्ये आढळून येतो. त्यातल्या अनेक गोष्टी आपण सहज पालन करू शकतो. ते गोष्टी कोणती आहेत? पहिला आहे सगळ्यात महत्वाचं त्यांचे आहार. त्यांचे एक जपनीज भाषेमध्ये एक स्लोगन आहे, हारा हाची बू. हारा हाची भू म्हणजे आपण जे जेवण करतो तो जेवण फक्त 80% जेवण करायचं, 20% रिकामा ठेवायचं. हे वहिनी तिथलं सगळ्यात महत्वाचं त्यांची गुरुकिल्ली आहेत. हारा हाची भू त्यांच्या संस्कृतीमध्ये उठलाच नाही का? उगलेलं आहे. बर ये पाटील सर, पाटील घुगऱ्या वाटाणे भिजू घातलेली का? तर त्यांचा माईक बंद करा. गुड, धन्यवाद. आपल्याकडे प्रथा आहे भारतीय संस्कृती. उषा मॅडम थोडा सगळ्यांचे माईक बंद करा, म्हणजे डिस्टर्बन्स येणार नाहीये. त्यांना चालू करता येणार नाही असा एक ऑप्शन असतो तो. केलं गुरुजी, हो हो करते. धन्यवाद. हाराहाची भू हे किती सुंदर संकल्पना आहे पहा. आपल्याकडे असं एक प्रथा आहे, त्यांचंच बंद झालं. गुरुजी तुमचं चालू करावं लागेल आता. हा ओके. लग्न केलं. सर्वांनी आपापलं माईक बंद करा.
सर्वांचं म्यूट केलं. माझं बोल. घोटी सर माईक बंद करा ना. नाही अजून सर्वांची बंद आहेत ना. ओके. त्यांच्या जीवनशैलीमधला हा महत्वाचा बदल आहे. त्यांच्या जेवणामध्ये भरपूर भाज्या असतात. तो भाज्या मोस्टली फक्त थोडं बॉईल केलेल्या आणि कच्चे हा जास्त प्रमाणात असतात. ते जेवत असताना त्याला माइंडफुल इटिंग असं म्हणतात. माइंडफुल इटिंग मध्ये संपूर्ण एकरूप होऊन त्याचा आस्वाद घेत जेवण करत असतात. त्याच्यामुळे आपल्या जेवण करत असतानाचा समाधान, तृप्त भाव पावलोपवली ते लोक अनुभवत असतात. त्यामुळे दीर्घायुष्याला हा एक महत्वाचं कारण असं समजायला काय हरकत नाही. पण आपण स्वतःकडे पहा, आपण बरेच वेळा जेवण करत असताना एक काय चुका करतो, टीव्ही बघत, मोबाईलमध्ये स्क्रोल करत, व्हॉट्सअप चेक करत, मेसेज पाहत, न्यूज ऐकत, हे खात असल्यामुळे आपण काय खातो आणि किती खातो हे बरेच वेळा आपल्या लक्षातच राहत नाही. माइंडफुल इटिंग हा अत्यंत महत्वाचा हा स्लोगन हे जपनीज लोकांकडे आपण शिकायला हवं. पूर्ण एकरूप होऊन समरस होऊन ते अन्नाच्या प्रार्थना करत समर्पण भावनामध्ये घेत असल्यामुळे पहिला फायदा काय होतो, 80% जेवल्यामुळे अपचनची त्रास होणार नाहीये. अन्न पचन करण्यासाठी लागणारा जास्त ऊर्जेची गरज नाही भासत. ऑक्सिडेशनची म्हणजे शरीराची झीज होण्याची प्रमाण अत्यंत कमी प्रमाणामध्ये होत असतो. म्हणजे ऊर्जा, उत्साह, चैतन्य ते त्यांच्या कामामध्ये उपयोगी येतो. त्यामुळे आपण जास्त दीर्घायुष्य जगू, वय खुंटण्याची कमी होण्याची क्षमता प्रचंड पटीने कमी होत असतो. इवन आपण अभ्यास केला तर असा लक्षात येईल, त्या जपनीज लोकांच्या जेवणाचा सिस्टीमच असं त्यांनी तयार केलेलं आहे. आपल्यासारखं बफे सिस्टीम नाही किंवा आपल्यासारखं मोठे मोठे ताटामध्ये जेवण वाढलं जात नाही. छोटे छोटे प्लेट्स असतात आणि वाटी देखील अत्यंत छोटे छोटे असतात. त्यानिमित्ताने सहजिकच घेतानाच थोडे थोडे घेत असतात. त्यामुळे कमी कॅलरीचं इनटेक न कळत होत असतो. म्हणून आज नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण एक संकल्प केलं, आपण जेवायचे पण घशापर्यंत येईपर्यंत न जेवता आपण 20% रिकामा, म्हणजे आपण थोडक्यात अजून उदाहरण सांगायचं म्हणलं, कुकर बघा. कुकरमध्ये जे काय आपण लावतो, भाजी असेल, भात लावणं असेल, पूर्ण कुकर भरून ठेवलं तर शिट्टी होणारच नाही, ओतून जाईल, ओव्हरफ्लो होऊन जाईल. सेम आपल्या शरीराची तसंच होत असतं, हे लक्षात ठेवा. हे जपनीज लोकांना हजारो वर्षापूर्वी हे रहस्य माहीत होता. फक्त माहीत होतं नव्हे, तसं ते लोक जगत आहे अजूनही. आत्ता ह्या सायंटिस्टनी रिसर्च केलेले इकिगाई नावाचं एक पुस्तक त्यांनी 1900 साधारण 2019 वर्षी त्यांनी पब्लिश केलं.
ह्याच्या आधी हजारो वर्षापूर्वीपासून ते लोक हे पालन करत होते. एक रहस्य आपल्याला समजलं दीर्घायुष्य जगण्याचे. जेवणामध्ये 80% जेवण, फक्त 80% नाही, माइंडफुल इटिंग करणं, टीव्ही न बघता, मोबाईल न पाहता खाणं. दुसरा अत्यंत महत्वाचा त्यांचं एक रहस्य आहे, तो म्हणजे सामाजिक बांधिलकी. त्याला जपनीज भाषेमध्ये असं म्हणतात, इचारिबो चोडो. इचारिबो चोडो म्हणजे कोणीही अनोळखी लोक त्यांना भेटलं तर त्यांच्यामध्ये भावाप्रमाणे बघण्याची मनोवृत्ती. ते लोक त्यांना पाहिल्या बरोबर अतिशय मनापासून स्माइल करणं, त्यांना स्माइल करत स्वागत करत असतात. पहा, ही किती मोठी गोष्ट आहे. आपल्या वाटतं दीर्घायुष्य जगण्यासाठी फक्त आहार इतकंच महत्वाचं आहे. नाही, तुमचं भावना तितकंच महत्वाचं आहे. तुमचं भावना किती शुद्ध, तेवढं तुम्ही दीर्घायुष्य सहज जगू शकता. पहा, तुम्ही कल्पना करा, आपल्या भारतामध्ये पर्टिक्युलर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा शहरामध्ये कोणाच्या अनोळखी लोकांना पाहून तुम्ही हसला तर काय होईल? काय अर्थ करतील? बरोबर ना? आजकाल आपण एकमेकांना बघायला सुद्धा वेळ नाहीये. हसणं तर दूरची गोष्ट आहे. आपण सगळेजण व्यस्त आहोत आपल्या मोबाईलमध्ये. चालताना, फिरताना, ट्रेनमध्ये, बसमध्ये, गाडीमध्ये, बघा आपला सगळं नजर कुठे असतं? आपल्या मोबाईलमध्ये. बाहेरच्या सृष्टीकडे सुद्धा आपण पाहत सुद्धा नाही. दीर्घायुष्याचे दुसरं महत्वाचे रहस्य काय असेल? इचारिबो सोडो म्हणजेच सामाजिक बांधिलकी. प्रत्येक मध्ये भावाची भूमिका. थर्ड महत्वाची आहे मोआई. जपनीज भाषामध्ये मोआई म्हणजे त्याला असं म्हणतात सामाजिक बांधिलकी. समान उद्देशाने एकत्र आलेला एक गट. समान उद्देशाने म्हणजे सगळे लोक एकच विचाराने एकत्र येत असतात. त्यामुळे फायदा काय काय होतो? ज्यांना आर्थिक अडचण असेल तर एकमेकांना मदत करत असतात. जेवणाचं अडचण असेल, एकमेकांना जेवण बनवून त्यांना देणं. भावनिक सपोर्ट. ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला दीर्घायुष्य जगण्यासाठी एक टूल मिळत असतो. म्हणून ते लोक नेहमी सातत्याने छोटे छोटे समारंभामध्ये जाणीवपूर्वकने सहभागी होत असतात. कोणाचे बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करायचं असो, नाही, विशेष करून त्यांनी निमित्त शोधत नाही एकत्र येण्यासाठी. रोज न चुकता संध्याकाळी मित्रमैत्रिणींना भेटणं, गप्पा मारणं, विनाकारण गप्पा. म्हणून दीर्घायुष्याच्या सगळ्यात महत्वाचं रहस्य म्हणजे आपण मित्रमैत्रिणीसोबत. आजकाल काय झालेलं आहे, या कलियुगामध्ये आपण कारण शोधतो. काय काम आहे त्यांना भेटायचं? काहीतरी कारण असेल तर आपण भेटूया, कारण नसेल तर कशाला भेटायचं? वेळ कशाला वाया घालवायचं? माझं हे काम आहे, ते काम आहे.
एवढ्या मोठ्या कामाचे लिस्ट आपल्या डोळ्यासमोर येतो. लक्षात घ्या, इथून बाहेर या. तिथून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहे शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. ज्यावेळी तुम्ही विनोद गप्पा गोष्टी करत असता, त्यामुळे आपण न कळत सर्व तणावापासून, रोजच्या धगधगीच्या जीवनातून किंवा उत्साह, चैतन्य पावलोपावली आपण अनुभवायला सुरुवात करत असतो. दीर्घायुष्य जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं रहस्य काय असेल? धावपळ आणि तणावापासून दूर राहणं. श्लोमो ब्रेजेनाइट हे न्यूरोलॉजिस्ट आहे. ते म्हणतात, न्यूरोलॉजिकल यंत्रणा अतिशय कमकुवत होतो ज्यावेळी आपण तणावात राहतो. फक्त तो यंत्रणा कमकुवत होत नाहीये, ह्याच्याबद्दल रिसर्च डॉक्युमेंटरी आहे. कॅलिफोर्नियामध्ये आहे. फ्रँकलने अजून वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचे रिसर्च डॉक्युमेंटरी बनवलेलं आहे. ते म्हणत असतात, एका डॉक्टरांचं मुलाखत घेत असताना त्यांनी त्या डॉक्टरांना जाणीवपूर्वक एक अवघड गणित सोडायला सांगितलं. ते अवघड गणित सोडवत असताना प्रचंड तणावामध्ये होते. अर्धा तासाच्या नंतर रक्ताची त्यांची चाचणी केली. त्या रक्ताच्या चाचणीमध्ये असं आढळून आलं, आपण आजारी पडल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याला प्रतिकार करण्यासाठी जे निर्माण होतात त्या प्रकारचं निदर्शन आलं. पहा, ही जी प्रतिकार शक्ती फक्त आजारांना मारत नाही हे लक्षात ठेवा. आपल्या शरीरामध्ये असलेला चांगला पेशींना देखील मारतात. म्हणजे हे जर आपल्या काय लक्षात आलं, ताण तणाव हे वारंवार निर्माण होत असेल. आजकाल बघा, मोबाईलमध्ये काय मेसेज आला, तणाव निर्माण झाला, अरे बापरे, आता तर का उत्तर द्यायचं. मेल आला, सकाळचं झोप उडाली, उठल्या उठलं मेल बघितलं, काय माय गॉड, आज काय खरं नाही, हे काम झालं नाही, ते काम झाले. हे जे तणावामुळे आपण दीर्घायुष्यापासून बरेच लांब स्वतःहून जात आहोत हे लक्षात घ्या. कॅलिफोर्नियामध्ये अजून एक रिसर्च झाला, पर्टिक्युलर न्यूयॉर्कमध्ये. काय रिसर्च केलं त्यांनी? 39 म्हणजे 39 मैदान एकत्र आणला. त्यांनी त्यांच्या मुलांच्या दीर्घ आजाराच्या टेन्शनमध्ये जीवन जगत होते. त्यांच्या रक्ताची पातळी चाचणी केली. ते रक्ताचा पातळी चाचणी केल्यानंतर असं लक्षात आलं, आपल्या सेलचे वर एक आवरण असतो, त्याला टेलोमेरस म्हणतात. तुम्हाला एक, आता मला स्क्रीन शेअर करता येईल माझ्या लॅपटॉपमध्ये, तो माझा व्हॉट्सअप डाउनलोड नाही झाला. मी तुम्हाला फक्त आवाज ऐकवतो, तुम्ही ऐका. इज व्हेरी इम्पॉर्टंट की टेलोमेरसने आपलं आयुष्य कसं वाढतो. हवा असेल तर मी ग्रुपला तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो. उषा मॅडम तुम्हाला शेअर करतील, मग उषा मॅडम तो व्हिडिओ पाठवतो. फक्त 3 मिनिटाचा आहे. दीर्घायुष्याचे रहस्य काय असणार आहे, तणावापासून मुक्तता किती महत्वाचं आहे हे समजून घ्या. त्या सेलवरचं आवरण त्या तणावामध्ये असल्यामुळे हळूहळू ते पुनरुज्जीवन होणं खुंटतो. म्हणून आनंदी जगणे किती महत्वाचं आहे
छोटस मी 3 मिनिटाचा एक व्हिडिओ प्ले करतो, मी पुढे कंटिन्यू करतो. तुम्हाला फक्त आवाज ऐकवतो. पैसे केलं हे याला हे कनेक्ट कर. मोबाईल कनेक्ट करते. एकच मिनिट. हे प्ले करते. आपने नोटिस किया होगा, ऑब्जर्व किया होगा कि कुछ लोग समय से पहले बहुत बुढ़े लगने लगते हैं। आवाज येतो. आवाज येतो मॅडम? उषा मॅडम आवाज येतो? हो हो घोटी सर, येतोय. और उम्र बहुत क्लिअर येतो ना आवाज घोटी सर? हा येतो चांगला आवाज येतोय. ज्यादा दिखने लगती है, जबकि उम्र इतनी नहीं होती। और कुछ लोगों पे आपने नोटिस किया होगा, ऑब्जर्व किया होगा कि कुछ लोग समय से पहले बहुत बुढ़े लगने लगते हैं और उम्र बहुत ज्यादा दिखने लगती है, जबकि उम्र इतनी नहीं होती। और कुछ लोगों पे उम्र का कोई फर्क ही नहीं पड़ता। ऐसा लगता है कि वो दिन ब दिन जवान होते जा रहे हैं, यंग होते जा रहे हैं। क्या राज है? क्या एजिंग का सीधा कनेक्शन आपकी डेट ऑफ बर्थ से है? नहीं, एजिंग का कनेक्शन आपकी डेट ऑफ बर्थ से नहीं है। एजिंग का कनेक्शन आपके बॉडी के सेल्स से है, क्योंकि सेल्स में साइंस कहता है, और इसे बहुत अच्छी तरह समझाया डॉक्टर एलिजाबेथ ब्लैकबर्न ने, जो कि नोबेल प्राइज विनर भी रही हैं 2009 में मेडिसिन के लिए। उन्होंने एक चीज डिस्कवर की कि एजिंग का कनेक्शन सेल से है। आप देखिए, हमारी बॉडी में ना मिलियंस एंड ट्रिलियंस ऑफ सेल्स हैं, लेकिन सेल्स का एक प्रोटेक्टिव गार्ड होता है, और जिसका टर्म होता है टेलोमियर्स। TELOMERES, टेलोमियर्स। ये टेलोमेयर कैसे होता है? ये एक तरह से कैप की तरह होता है डीएनए पर। और वो कैप क्या होता है? आप जब जब सेल्स जो हैं, विभाजन होता है उसका, डिस्ट्रीब्यूट होते हैं या फिर अलग अलग फॉर्म में सामने आते हैं, तो वो जो टेलोमियर्स हैं वो कैप की तरह होता है। इसे आप ऐसे समझ सकते हैं कि आपने जूता देखा है, जूते का फीता होता है, फीते के एंड में आप देखेंगे तो एक प्लास्टिक जैसा हार्ड मटेरियल होता है। अगर वो नहीं रहेगा तो जो लेस है उसके रेशे निकलने शुरू हो जाएंगे, लॉक नहीं होगा। तो आप समझ लीजिए कि ये सेल का एक लॉक होता है, और टेलोमियर्स। अब क्या होता है, जब सेल डिस्ट्रीब्यूट होते हैं या उनका विभाजन होता है, तो ये टेलोमेयर्स की जो उम्र है वो छोटे होते चले जाते हैं, उसकी हाइट छोटी होती चली जाती है। लेकिन इनमें एक काबिलियत होती है कि वो अपने आप को रीबिल्ड करते हैं। कि अगर आप हैप्पी हैं, अगर आप सेटिस्फाइड हैं, अगर आप पॉजिटिव थिंकर हैं, तो आपके ये जो टेलोमेयर्स हैं, जो एक पार्ट होता है आपके डीएनए का, वो अपने आप को रीबिल्ड करता है। लेकिन जो टेलोमेयर्स अपने आप को रीबिल्ड नहीं कर सकते, डॉक्टर एलिजाबेथ ने कई पे रिसर्च किया। उनमें पता लगा कि जिन लोगों में टेंशन, एंजाइटी, नर्वसनेस ज्यादा रहा, उनके टेलोमेयर्स दिन ब दिन घटते चले गए, और फिर वो रीबिल्ड नहीं हुए, घटते चले गए, और इस लेवल पे घट गए कि वो पूरी तरह से डेड हो गए अंदर सेल्स। और जो लोग हैप्पी रहे, जो लोग पॉजिटिव थिंकर रहे, जिनका माइंडसेट अच्छा रहा, जो एवरेज हफ्ते में 7 दिन होते हैं, एवरेज 5 दिन अच्छी थिंकिंग रखते हैं, उनका टेलोमेयर पता है रीबिल्ड होना शुरू हुआ, रीस्ट्रक्चर होना शुरू हुआ। तो ये थ्योरी कहती है कि टेलोमेयर जितने कम होंगे, शॉर्टन होंगे, या फिर मर जाएंगे, तो आपकी एजिंग शुरू हो जाएगी। यही एजिंग का प्रोसेस होता है। और अगर टेलोमेयर्स अपने आप को रीबिल्ड करते हैं, तो आप लंबे समय तक जवान बने रहेंगे। तो हैप्पी रहिए, पॉजिटिव थिंकिंग रखिए, देखिए फिर आपके सेल्स भी लंबे समय तक जवान आपको रखेंगे। ओके, बरोबर ना? आपलं दीर्घायुष्य जगायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं गुरुकिल्ली काय आहे असे विचारलं तर तणावापासून दूर राहणं. ह्या धावपळापासून निर्माण होणारा तणाव, धावपळ करू नये असं नाही, करायचंच आहे.
पण तो तणाव नाही घेता कसा करायचा, की हे सेल्स, हे रिसर्च झालेले आहे, लक्षात ठेवा. आपल्याला गोरे लोकांनी सांगितलं तर आपण विश्वास करतो. आपल्या ऋषीमुनी हे सांगत होते, आनंदी जीवन जगा, उत्साहाने जगा. बरोबर आहे. तणावने काय होतं अजून थोडंसं आपण समजून घेऊया. ज्यावेळी संघर्षाची एक प्रसंग निर्माण होतो, त्यावेळी आपला मेंदू पिट्युटरी ग्रंथीना आज्ञा देतो. तो पिट्युटरी ग्रंथी काय करतो, कोर्टिकोट्रोपिन या हार्मोन्सला सक्रिय करून तो शरीरामध्ये सगळं स्प्रेड करतो. तो काय करतो, ॲड्रिनल ग्लँड, आणि हे ॲड्रिनल ग्लँड काय करतो, आपल्या शरीरामधला श्वासोश्वास वाढवतो, पल्स रेट वाढवतो. त्याच्यामुळे काय होतं, आपण आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायला सक्षम होतो. कोर्टिसोल हे शरीरामध्ये ब्लड ग्लुकोज डोपामाइन ह्याला चार्ज करतो. त्यामुळे आपण आलेल्या प्रसंगाला सहज हाताळू शकतो. पण लक्षात घ्या, हे फक्त एमर्जन्सीमध्ये. आजकाल काय झालंय, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एमर्जन्सी निर्माण झालेल्या आहे. आठवा, आपला सोनू गुरुजी एक उदाहरण द्यायचं क्लासमध्ये, आठवतं तुम्हाला? कोणाला आठवतं? आठवत ना. कोणतं एक्झाम्पल? साप नागाचं. करेक्ट. हा. ओके, त्याचे फाईट करा किंवा पळा. तुम्ही त्याच्याशी लढा किंवा पळा. पूर्वी असं खूप दुर्मिळ असा प्रसंग निर्माण होतो, एमर्जन्सी. त्यामुळे हे सगळं ॲड्रिनल ग्लँड, कोर्टिसोल निर्माण झाल्यानंतर त्याच्याशी आपण फाईट करायचं, त्या प्रसंगामधून मुक्त व्हायचं आणि परत आनंदाने हसा खेळ जेवण जगायचं. आज प्रत्येक प्रसंग आपला एमर्जन्सी झालेला आहे. मागे सांगितल्याप्रमाणे मेसेज आला एमर्जन्सी, फोन वाजला एमर्जन्सी. करेक्ट. म्हणून ह्या तणावापासून मुक्त राहायचं असेल तर अगेन जपनीज लोकांचं एक महत्वाचं त्यांचं रहस्य आहे. तो कोण काय म्हणलं तर लक्षात घ्या, त्याला असं म्हणतात, एकच मिनिट, त्यांच्या कामाची सवय अशी होती. ते टाकुमी जे कलाकार आहे, कोणते कलाकार? टाकुमी. हे जपनीज लोकांचा कामाचा सवय बद्दल ते एक्सप्लेन करतात. हे टाकुमी जे काम करायचे, फ्लो मध्ये काम करायचं. त्या फ्लोचा अर्थ असा आहे, संपूर्ण समर्पण होऊन कामाचा आनंद घेत उत्साहाने चैतन्याने काम करायचे. ते मोठे मोठे कलाकार असे नव्हे, छोटे छोटे कलाकार सुद्धा, म्हणजे फॉर एक्झाम्पल सुतार काम असेल, पेंटिंग काम असेल, हे टाकुमीने एवढं समरसून काम करायचं. आमचे लेखक असं म्हणतात, हेक्टर गार्सिया, ते जेव्हा त्या कोमिया गावात गेले, हे टाकुमीना भेटल्यानंतर ते लोक काम करत असताना इतकी मग्न होते, कोण आले कोण गेले त्यांच्याकडे त्यांचा भान सुद्धा नव्हता. एवढं एकरूप होऊन, त्याला फ्लो असं म्हणतात. माइंडफुलिंग फ्लो हा खूप महत्वाचा, लक्षात ठेवा. आणि फ्लोचा अर्थ आपल्या गुरुजींनी सोप्या भाषेमध्ये सांगून दिलेले. तो कोणता म्हणलं तर लीडरशिप टेक्निक. लीडर काय करत असतो, प्रत्येक काम अतिशय उत्साहाने आनंदाने काम करत असतो. त्या कामाचा कोणताही मोबदला ठेवत नाही. सेम वे हे टाकुमी याच पद्धतीने जीवन जगत असतात. त्यांना पैसे किती मिळतात हे त्याची त्यांचं काही घेणं देणं नाही. मी एका मोठ्या ब्रँड कंपनीचं एक मेकअपचे ब्रश बनवत असताना
ते ब्रश ते कितीला विकतील, त्यांना किती प्रॉफिट होणार आहे, त्या मालकाने मला किती पैसे देणार आहे, ह्याच्यामध्ये त्यांचा काही रस नसतो. पण जे काम निवडलेलं आहे ते काम अतिशय आनंदाने. म्हणून जपनीज लोकांचे दीर्घायुष्याच्या हे महान रहस्य लक्षात ठेवा. फक्त आहार नव्हे, त्यांच्या कामाची वृत्ती त्यांच्या लहानपणामध्येच हे रुजलेलं आहे. काय रुजवलेलं आहे? जे काम करायचं 100% जीव ओतून काम करायचं, पूर्ण समरस होऊन काम करायचं, पूर्ण एकरूप होऊन काम करायचं. हेच माइंड फ्लो आहे. आपल्या गुरुजींनी आपल्याला शिकवलेले लीडरशिपचे टेक्निक्स. आपण बरेच वेळा काय करतो, फक्त क्लास पुरतं ऐकतो आणि सोडून देतो. एकदा लीडरचं काही एखादं काम केलं म्हणजे झालं असं नव्हे. हे टाकुमीने एक काम माइंड फ्लोनी केलं आणि संपलं असं आहे का? नाही. प्रत्येक काम. त्यासाठी एक तुम्हाला सुंदर एक उदाहरण देतो. स्टीव्ह जॉब्स ऍपलचं CEO होते. त्यांनी जपनी लोकांच्या शाकुनामा ह्या कलाकाराच्या प्रेमात पडले. त्यांनी जपानला 1980 मध्ये सोनी कंपनीला व्हिजिट द्यायला गेलेले होते. सोनी कंपनीला व्हिजिट द्यायला गेल्यानंतर तिथं जे भांडं होतं ते विशिष्ट प्रकारने छान कोरीव केलेलं, डिझायनिंग केलेलं, ते पाहिल्यानंतर त्यांना असा एक आतून त्याच्याबद्दल प्रेमभाव निर्माण झाला. मला ह्या कलाकाराला भेटायचे. ते भेटण्यासाठी पुन्हा विजिट दिले जपानला. एक एक्झिबिशन मध्ये ते शाकुमी भेटले. त्यांना त्या प्रोडक्टचा फायनल प्रोडक्टमध्ये जे आनंद होता त्याच्यापेक्षा आनंद तो फायनल जो पात्रता बनवलेला आहेत, पेंटिंग केलेला आहे, त्याचा कृती कसा आहे, प्रक्रिया कसा आहे हे जाणून घेण्यामध्ये उत्साह खूप होता. म्हणून त्याने वेगळे प्रश्न विचारले. ते विचारता त्यांना विचारलं, हे माती तुम्ही कसं बनवता, कुठून आणता, मला ते पाहायचंय. विचार करा, एक एक मिनिटाचा मौल्य किती आहे. तुम्ही गुगलमध्ये सर्च करा. स्टीव्ह जॉबचं 1 मिनिटाचं मौल्य म्हणजे किती करोडोमध्ये ते मोजता येतात. अशा बिझी व्यक्ती त्या कामाच्या, त्या डिझाईनच्या मोहात पडले, प्रेमात पडले आणि शाकुनीच्या सोबत त्यांनी त्या डोंगर पाहायला गेले. ते म्हणतात, मी ट्रेनने 4 तास प्रवास केल्यानंतर तो जागा आला. एवढा लांबून तो शाकुनामा नावाचा कलाकार स्वतः जायचे. एक नव्हे अनेक डोंगरामध्ये जाऊन पांढरा कलरचं विशिष्ट प्रकारचं माती आणायचे. त्याच्यातून त्यांनी तो पात्र भांडा बनवायचे. म्हणजे मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं, त्यांनी पैशासाठी काम करत नव्हते. पैसे बाय प्रोडक्ट आपोआप मिळतो हे लक्षात घ्या. जसं आपला गुरुजी नेहमी सांगायचं, लीडर हा कधीही प्रशंसेसाठी, आत्मसन्मानासाठी, प्रमोशनसाठी काम करत नाहीये. तो अतिशय आनंदाने, उत्साहाने काम करत असताना नॅचरली न कळत त्यांचंच प्रशंसा होतो. तसा शाकुनी नावाचा कलाकारांचा आहे. म्हणून जपनीज लोक ही दीर्घायुष्य का जगत होते, त्यांच्या जीवनाचं रहस्य काय, जे करायचं माइंडफुल फ्लो मध्ये असायचे. म्हणून तुम्ही आजच्या संसर्गामधून हे समजून घेतलं,
मला जे करायचे ना अतिशय आनंदाने करायचे. त्यासाठी इकिगायचा अर्थच आहे इकी गाय, दोन शब्द आहे जपनीजी. इकी म्हणजे जीवन, इकी म्हणजे जीवन, गाय म्हणजे उद्देश, कारण, मौल्य. जीवन जगण्याचे मौल्य काय आहे, जीवन जगण्याचे माझा उद्देश काय आहे हे आधी शोधा. फ्रँकल असं म्हणतात, ते स्वतः एका काळी कैद होते. ते म्हणतात त्यावेळी तिथून मी बाहेर पडलो, माझा एक उद्देश होता. काय उद्देश होता? माझा अपूर्ण असलेलं पुस्तकाचं प्रिंट करणं, हे माझा उद्देश असतो. प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो, जीवनाचा उद्देश वेगळा असू शकतो. त्या उद्देशाने तुमचे एक नवा चैतन्य, नव ऊर्जा बाहेर येतो. लक्षात ठेवा, जगण्याची उमेद बाहेर येतो. तुमच्या जीवनाला उद्देशच नसेल मग जीवनाला स्वारस्य नसतं. म्हणून एकेकायचा उद्देश, दीर्घ आयुष्य जगायचं असेल, पहिला तुम्ही आज चिंतन करा, माझा ध्येय काय, माझा उद्देश काय आहे. तो उद्देश फ्लो मध्ये जगायचे, फ्लो मध्ये कन्वर्ट करायचे. फक्त पूर्ण करायचे म्हणून एंड झाल्यानंतर मी आनंद राहीन असं नाही, त्या प्रोसेसमध्ये आनंद राहा. म्हणून शाकुनामी हे जो कलाकार होते, टाकुमी म्हणू आपण त्याला, टाकुमी जे कलाकार, त्यातला हा एक एक्झाम्पल होता. हे टाकुमी जे लोक, सगळे लोक त्या प्रक्रियेचा आनंद घेत होते. प्रक्रियेच्या आनंदामध्ये जे ऊर्जा आहे, तो ऊर्जा शब्दामध्ये, तो फिलिंग मेजरमेंट करता येत नाही, हे लक्षात ठेवा. बरोबर की नाही? येस सर नो? दीर्घायुष्याचे रहस्य काय समजला? फ्लो. फ्लो हा खूप महत्वाचे, लक्षात ठेवा. आजच्या ह्या सत्संगमधून फ्लो तुमचं कशात आहे ते आज शोधा. माझी जीवनाचं मौल्य काय हे शोधा. हे शोधल्यानंतर तुम्हाला तो फ्लो मध्ये कन्वर्ट करता यायला हवं. म्हणून विक्टर फ्रँकल यांनी अजून एक थेरपी तिथं शोधलं, त्याला म्हणतात लोगो थेरपी. लोगो थेरपी म्हणजे, लोगो म्हणजे उद्देश, थेरपी म्हणजे उपचार. त्यांनी अनेक पेशंटना उद्देशाद्वारे त्यांनी बाहेर काढलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, विक्टर फ्रँकल यांनी या लोगो थेरपीच्या उपचाराद्वारे पेशंटना असा प्रश्न विचारायचं, जे गंभीर आजाराने त्रस्त आहेत. काय प्रश्न विचारायचा? तुम्ही अजून आत्महत्या का केल्या नाही? तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकल्यानंतर. हे असं कसं विचित्र प्रश्न विचारायचा? यस, हे विचित्र नाही, असं विक्टर फ्रँकल असं म्हणतात, हे विचित्र प्रश्न नाहीये. अजून आत्महत्या का केलं नाही असं विचारल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक जोश व्हायचं, नाहीये, मी आत्महत्या का केलं नाहीये, माझा हा काम बाकी आहे, ते मला पूर्ण करायचे, हे माझा ध्येय, हे उद्देश आहे. हे लोगो थेरपीद्वारे त्या व्यक्तीमध्ये हे ऊर्जा तयार व्हायचं. प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. माझ्या परिवारासोबत राहणं हा देखील तुमचा उद्देश असू शकतात, परिवारासोबत वेळ घालवणं, किंवा माझा गुरुचं ज्ञान जगापर्यंत स्प्रेड करणं. मी जे एवढा आनंदी उत्साहाने का जीवन जगत आहे, माझं ध्येय एकच, हा ज्ञान गुरुंनी मला दिलं. माझ्या वयाचं एवढं अत्यंत कमी वयामध्ये, म्हणजे 20व्या वर्षी एवढा महान गुरु भेटले. तो ज्ञान माझ्यापर्यंत मर्यादा न ठेवता जगामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा, हा तळमळ, हा ध्येयपोटी रोज उठताना उत्साहाने उठण्याची जी ऊर्जा, रोज उठताना उत्साहाने काम करण्याची एनर्जी,
चैतन्य या देहातून बाहेर येतो, लक्षात ठेवा. म्हणून लोगोथेरपीमध्ये हा अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. काय? अतिशय उत्साहाने फ्लो मध्ये स्वतःला झोकून देणं. टाकूमध्ये अजून एक उदाहरण देतो. झिरो नावाचा एक ग्रहस्थ, ते स्वयंपाक करण्यामध्ये पारंगत होते. अतिशय उत्कृष्ट ऑमलेट बनवायचे. त्यांच्या छोटस रेस्टॉरंट होता, हॉटेल होता. ते इतकं मग्न असायचा, माझ्याकडे आलेले व्यक्ती अत्यंत तृप्त होऊन कसं जाईल हे त्यांचं ध्येय होता. पैसे मिळवावं बिलकुल नाही. ते फक्त 10 लोकांसाठी जेवण बनवायचे. त्यांनी आणि त्यांचा मुलगा देखील त्यांनी इतकं पारंगत होते. जसं शाकू नागा हे कलाकार माती शोधायला डोंगर डोंगर फिरत होते. शाकू नागा सारखंच हे झिरो यांनी काय करायचं, मार्केटमध्ये ते स्वयंपाक बनवण्यासाठी त्यांना लागायचं मासे, फिश. ते शोधून शोधून सगळ्यात बेस्ट फिश कुठे मिळतात, सगळ्यात गुड क्वालिटी कुठे मिळतात ते आणायचे. आणून तो स्वयंपाक बनवायचा. त्यांचं चव तुम्ही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं तरी अनुभवायला न मिळणारा असा अप्रतिम होता. हे कुठे येतो लक्षात ठेवा. तुमचा उद्देश, फ्लो, तुमचं इकी ओळखा. इकी म्हणजे जीवन, गाय म्हणजे उद्देश. जीवन जगण्याचा उद्देश काय आहे? फक्त मुलाबाळांना जन्माला देणं, 2-4 असेट निर्माण करणं, माझ्या मुलाला एक गाडी, माझ्या मुलीला एक गाडी, तिथे एक फ्लॅट, तिथे एक फार्म हाऊस, हे माझा उद्देश आहे का? शोधा स्वतःला. स्वतःकडे डोकावून पहा, माझा उद्देश काय आहे, जीवन जगण्याचे ध्येय काय आहे. तो ध्येयच तुम्हाला दीर्घायुष्याकडे घेऊन जातो. असं ध्येय असलं तर मला सांगा, तुम्ही पडले गाढ झोप लागतो. झोप येण्यासाठी काहीही करावं लागत नाही. करेक्ट आहे, नॉट करेक्ट? अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. काय महत्वाचं आहे? झोप व्यवस्थित नसेल तर तुम्ही दीर्घायुष्य बनवू शकत नाही. ह्या हेक्टर आणि फ्रान्सिस मेरेलस हे असं म्हणतात, आपल्याला दीर्घायुष्य जीवन जगण्यासाठी साधारण 6 ते 7 तास गाढ झोप असायला हवं. त्या झोपेमुळे मेलोटोनिन व हार्मोन्स निर्माण होतात. आपल्या शरीरामध्ये मेलोटोनिन आणि काय हार्मोन्स सिक्रेशन होतात. ते आपल्याला दीर्घायुष्य होण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. त्या मेलोटोनिन मुळे द्वंद्व परिस्थितीमधून, द्विधा मनस्थितीपासून आपण बाहेर येतो. बरेच वेळा बघा, आपलं जीवन जगत असताना आपण किती द्विधा मनस्थितीमध्ये असतो. द्विधा मनस्थितीमध्ये असायचं मूळ कारण काय? आपल्या शरीरामध्ये मेलोटोनिन हे व्यवस्थित सिक्रेशन होत नाही. का? आज निद्रानाशी किती प्रमाण वाढलेले पहा. आपल्याला वाटतं मी झोपलेले, तुम्ही झोपलेलेच नाही. का? कंटिन्यू तुम्हाला दुसऱ्या दिवशी चिंता तुम्हाला त्रासदायक आहे. ते प्लॅनिंग आठवतं, माझे यावर्षी एवढं टार्गेट पूर्ण करायचे आहे. त्या स्ट्रेसमध्ये जीवन जगता. तिथं माझा फाईल अडकलेला आहे, पास होईना, ह्याच्या स्ट्रेसद्वारे तुम्ही झोपता. करेक्ट नॉट करेक्ट? म्हणून मेलोटोनिन हे सिक्रेशन अत्यंत महत्वाचे, लक्षात ठेवा. हे मेलोटोनिन
एक झोपेतून मिळतो, दुसरा आहार. तो आहार किती असायला हवा? 80% सकस आहार, सात्विक आहार, त्यातल्या त्यात कॅल्शियम युक्त आहार. जेवढं तुम्ही कॅल्शियम युक्त आहार खाल तेवढं मेलोटोनिन हे आपल्या शरीरामध्ये खूप छान सिक्रेशन होतो. त्यानंतर सूर्यप्रकाश हा खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. मेलोटोनिन सिक्रेशन होण्यासाठी म्हणून जपनीज लोक जे समुद्रकिनारी डोंगरात कुशीत राहतात, त्यांचा एक ब्रीद वाक्य आहे, लवकर झोपे लवकर उठे. सर्रास जपनीज लोक, पर्टिक्युलर ओगिमी गावातले लोक 100% सांगतो तुम्हाला, नॉट 80-90%, 100% लोक 5च्या आधी उठलेले असतात. म्हणजे 5च्या आधी उठून ते लोक आधी वॉकला जातात. वॉक करून येत असताना सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये त्यांचं वेळ घालवला जातात. बघा, न कळत त्यांना मेलोटोनिन सिक्रेशन झालं. वॉकिंग केल्यामुळे शरीराची हालचाल झाली, ऊर्जा निर्माण झाला आणि कॉस्मिक आणि ओझोन एनर्जीचा प्रचंड साठा त्यांच्यापर्यंत पोहोचला. शरीर आणि मन स्वस्थ राहिलं आणि ते लोक खेळतात. खेळही त्यांना खूप छान पसंत आहे, त्यांचा आवडता आहे. म्हणजे खेळ आपल्यासारखे तुम्ही पण म्हणत असाल, गुरुजी आम्ही पण देखील खेळतो, आमचे मुलंही खेळतात. काय? मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम आजकाल एवढं फॅड झालेलं आहे, एवढं मोठं, एवढं मुलं आहारी गेलेलं आहेत. माझ्याकडे अनेक पेरेंट्स येतात, गुरुजी माझं मुलं मोबाईल शिवाय जेवत नाही, माझ्या मुलांना काही सुचेना, मोबाईल काढला की तो शाळा जाणंच बंद करून टाकतो, जेवणच बंद करून टाकतो. मैदानी गेम खूप महत्वाचे. जपनीज लोक मैदानी गेम खेळतात. आलं का लक्षात? दीर्घायुष्याचे रहस्य, झोप किती महत्वाचा आहे. त्यानंतर छोटे छोटे फ्लो मध्ये राहा. मायक्रो फ्लो असं म्हणतात. मायक्रो फ्लो म्हणजे छोट्या कामामध्ये सुद्धा आनंद घ्यायला सुरुवात करा. छोट्या कामामध्ये आनंद म्हणजे, अगेन मी बिल गेट्सचे एक उदाहरण देतो. ते स्वतः भांडे घासायचं, कोणते कामाचा लाज बाळगत नाही, लक्षात ठेवा. ज्यांनी सॉफ्टवेअर निर्माण केलं त्यांचं नाव डब्ल्यू. त्यांचं नाव मी नंतर सांगतो. ज्यांनी सॉफ्टवेअर निर्माण केलं त्यांनी देखील त्यांच्या ऑफिस मधलं बरेच वेळा, कमीत कमी असं म्हणत नाही, आठवड्यातून एकदा तरी मी सगळं भिंती पुसून काढायचे. एकदा इन्व्हेस्टमेंट करणारे काही लोक त्यांच्या ऑफिसला आल्यानंतर भिंतीकडे बघत असताना असं त्यांनी उद्गारलं, या भिंतीला पाहून किती स्वच्छ ठेवले तुमचं ऑफिस भिंत, ह्याला खरं म्हणजे नोबेल पारितोषिक द्यायला पाहिजे. म्हणजे विचार करा, एवढं मोठे शास्त्रज्ञ देखील छोटे छोटे कामामध्ये स्वतःला झोकून देतात. कधीही हे उच्च तुच्छ हे भावना मनात ठेवत नाही. आपण स्वतःला पहा, मोठं थोडं ऑफिसर झालो, मोठं बिझनेसमॅन झालो तर आपण किती अहंकारने जीवन जगतो, तुच्छ भावनेने देखतो. बसल्या बसल्या ठिकाणी आपण चहा मागवतो, बसल्या बसल्या ठिकाणी आपण सगळं जेवण मागवतो. हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अनुकरण करायला सुरुवात करा. मी अजून
5 ते 7 मिनिटांमध्ये संपवतो आणि 5 to 7 मिनिटांमध्ये. खूप मोठा हा विषय आहे, तरी वेळेच्या अभावी मी 5 ते 7 मिनिटांमध्ये संपवेन. अजून एक सगळ्यात महत्वाचं जपनीज लोकांचं दीर्घायुष्याचं रहस्य, वर्तमान काळामध्ये ते लोक जगायचं. ते उद्याची कधी चिंता नाही केलं, भविष्याची कधी चिंता नाही करायची, उद्याची नाही आणि भूतची चिंता नाही करत होते. त्यामुळे ते लोक आलेलं प्रत्येक क्षण स्वीकारत राहायचे. ते म्हणतात इवन त्यांच्यातला एखादा भांडा तुटलं की त्याला टाकून द्यायचं नाही, त्याला छान पेंटिंग करायचं, त्याचं वेगळं डिझाईन बनवायचं. ते म्हणायचं हे भांड्याशी मर्यादित नसून ते जीवनाशी कनेक्ट करायचं. आपलं जीवनही असायचे, आपल्या मनासारखं काही गोष्टी नाही घडलं तर आपण काय करायला पाहिजे, ते स्वीकारून त्या क्षणासोबत आनंदाने कसं जगायचं. त्यांचा हा खूप मोठा रहस्य होता. प्रत्येक क्षण स्वीकारून प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगायचा. काय करायचे लोक, प्रत्येक क्षणाचा आनंद. त्यामुळे दीर्घ आयुष्याची त्यांची हे गुरुकिल्ली आहे. आपणही दीर्घायुष्य जगायचं असेल थोडस आपण समरी बघूया. आपण दीर्घायुष्याचे रहस्याचे एक, हाराहाची भूक म्हणजे जेवण फक्त 80% जेवायचे, पूर्ण पोट भरून न जेवता रिकामं पोट ठेवा. दुसरं सगळ्यात महत्वाचं, जीवनात कधी निवृत्त होऊ नका. जपनीज मध्ये निवृत्त हा विषयच नाही, सतत ते लोक काम करत राहतात. छोटे छोटे गोष्टी करत राहा. जिना चढणं असेल, लिफ्ट वापरू नका, ते जिना चढत राहा. भाजी आणायची असेल, गाडी काढू नका, चालत जावा. 100 वर्षापर्यंत त्यांचं रहस्य काय, स्वतःच्या बागेमध्ये स्वतः काम करतात, स्वतः भाजी बनवतात, स्वतः भाजी पिकवतात, बनवतात आणि स्वतः खातात. नो नोकर. ज्यावेळी आपण निवृत्त झालो असं समजायचं, त्यावेळी आपण हळूहळू आपलं वय कमी करू राहिलो समजा. निवृत्त होऊ नका, सतत काम करत राहा. चांगले मित्र परिवारासोबत राहा, जुने मित्र शोधा, विनाकारण त्यांच्यासोबत वेळ घालवा, गप्पा मारा, व्यवस्थित झोप घ्या, निसर्गाची जोडा. की आपल्या गुरुजी हे सगळं किती छान जोडलेलं आहे बघा. रिट्रीट मध्ये, एएमसी मध्ये आपण निसर्गाचे कुशीत का जातो. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. निसर्ग कधी स्वार्थी नाहीये. जे काय आहे निसर्ग आपल्यासाठी देण्याच्या भावनेतून येतो. आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलं तर तो भाव फ्लो आपोआप नॅचरली येतो. देण्याचे भाव, मला काय मिळतो हे भाव आपोआप कमी होतो. म्हणून निसर्गाचे सानिध्य राहा, निसर्गात जोडा आणि वर्तमान काळात जगा. हे देखील आपलं गुरुजी खूप सुंदर शिकवलेले आहे. हे SSY मध्ये एक्सेप्टन्स, ते देखील ऍक्टिव्ह स्वीकारणे किती महत्वाचं आहे. ते बद्दल परत मी उजळणी करत नाहीये. स्वीकारण्याबद्दल किती महत्व आहे. फ्लो, मायक्रो फ्लो बद्दल तुम्ही समजून घेतला. आनंद घेत घेत काम करत राहा, आनंदासाठी काम करू नका. निवांत आणि साधेपणे जगा. ओके, जसं बिल गेट्सचे उदाहरण दिलं, स्वतःच घराचं स्वतः भांडे घासणं. ते असं म्हणतात प्रत्येक वेळी जे भांडे घासायचं ना, आधीपेक्षा सुंदर मी भांडे घासायचे, आधीपेक्षा अतिशय छान भांडे घासायचं. म्हणजे आपल्या कामामध्ये सुद्धा असं येऊ द्या, मी माग काल आज जे केलं त्यापेक्षा सुंदर मी उद्या कसं करता येईल, मी कसं करेन, हे स्वतःला शोधा आणि सतत हालचाल व्यायाम करत राहा. ते लोक रेडिओ मध्ये प्ले करून छोटासा प्रायमरी हलकासा व्यायाम करायचं. खूप जिमला जाते, खूप हार्ड एक्सरसाइज करतात असं का नाही. आपण SSY मध्ये शिकलेले हलकासा व्यायाम कसं करणं, प्राणायाम किती महत्वाचे आहे ते रोज मी करतो का, स्वतःला विचारा. करत नसेल ह्या नवीन वर्षाच्या निमित्ताने, म्हणून मी आवर्जून सोळंके सर मी फोन केलो, मी ह्या सेमिनार मीच घेणार. काय ह्याच्या आधी 3-4 वेळा त्यांचा फोन आला, मी अनेक वेळा अनेक काळ दिलो. मलाच कसं तर वाटत होता का मी प्रत्येक सेमिनार माझं कंटिन्यू वेगळे माझे सेंटर आहे, तो सेंटर क्लास कॅम्प असतात. म्हणून यावेळी मी ठरवलं नवीन वर्षाने की सगळ्यांना एक
गुरुजींचं एक ज्ञानाचं एक भेट देऊया की आपलं गुरुजी स्वप्न होता काय स्वप्न दीर्घायुष्य आणि एकत्र जीवन जगणं. तो आज टॉपिक निवडलो, आज मी मांडलो. सतत हालचाल, व्यायाम, योगा, प्राणायाम करण्याची एक संकल्प करा. आणि मेडिटेशन हा तितकंच महत्वाचं आहे. मेडिटेशन सातत्य ठेवत राहा. मेडिटेशनने या तणावापासून सहज आपण बाहेर येतो. मेलोटोनिन हे हार्मोन्स व्यवस्थित सिक्रेशन होतं. आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं, कृतज्ञता राहा आणि धन्यवाद देत राहा. जपनीज लोक नेहमी हे करत असतात, लक्षात ठेवा. त्यांच्या पूर्वजांची कृतज्ञता करतात, त्यांच्या कुलदेवताचं कृतज्ञता करत असतात. मी जे आज एवढं सुंदर फळबागेत आहे हे माझ्या पूर्वजांनी लावलेलं आहे. त्यांच्या मनापासून धन्यवाद असं रोज रोज म्हणत असतात. आपण ॲटलिस्ट रात्री झोपताना तरी जे भगवंताने मला दिलेलं आहेत त्याचं मी धन्यवाद. भगवंत मला तुम्ही हे जे भरभरून दिला, मी तुमचे धन्यवाद. भले मी आज छान श्वास घेते, हे श्वास तुमच्यामुळेच घेते, असं भगवंताला धन्यवाद म्हणत रात्री शांत झोपी जावा. कंप्लेंट करू नका. आपलं आयुष्य गेलं कंप्लेंट करण्यामध्ये, हो किंवा नाही. सतत मी हे नमाज केलं, मला काय दिलं नाही, त्याचं बघा माझ्या मागून तो कसं पुढे गेला, त्यांच्याकडे हे कसं माझ्याकडे का नाही आलं. एक छोटंसं 2 मिनिटाचं एक सॉंग्स लावतो, मी थांबतो. ओके, धन्यवाद भगवंत करणं किती महत्वाचे आहे. ओके, मी अगेन प्ले करतो. काय गाणं तो? एकच मिनिट घेतो. हा, हे नाही, हे पाठवलं पाठवलं ना. होय. खूप सुंदर गाणं आहे, ऐका. तरी सगळं मन लावून ऐका. ऍक्च्युली ओ खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है.
ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. ओके, येस. ह्या भगवंत आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, महान आहे. आपल्याला जन्म दिले म्हणजे के सर्व गोष्टी सहज करू शकतात. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि पावलोपाऊल क्षणोक्षण त्या भगवंताचा, त्या गुरुचा त्या आभार माना, त्यांना धन्यवाद द्या की आपला गुरुजी खरं म्हणजे अतिशय महान आहे. पावलोपाऊल की मी गुरुजींचं इतकं आठवण करत असतो. मी जे जिवंत आहे फक्त हा गुरुचा ज्ञानामुळे. मला हा गुरुजी भेटले नसते आज माझं आयुष्य इतर लोक जे जीवन जगतात सामान्यासारखंच मी जीवन जगत राहिलं असतं. म्हणून नेहमी आवर्जून रात्री झोपताना ॲटलिस्ट 3 तरी गोष्टी लिहा, ज्याच्यामुळे हे मी धन्यवाद व्यक्त करू शकलो. फॉर एक्झाम्पल, भगवंतही मला श्वास केला, सकाळ उठवलं, भगवंता तुमचे धन्यवाद. किती लोक रात्री झोपेतच जातात हे आपण अनुभवलेले आहेत. शरीर जे स्वस्थ शरीर ठेवलेले आहे त्याचा धन्यवाद द्या. छोट्या गोष्टी, तुम्हाला मुलीने पाणी आणून दिलं, धन्यवाद म्हणा, कृतज्ञता राहा. मग त्यासोबतच स्वतःची इकिगाई शोधा, स्वतःचं जीवन जगण्याची ध्येय शोधा. जय गुरुदेव. मी आशा करतो सगळ्यांनी आपलं एकीगाय शोधून दीर्घायुष्य जगण्याच्या मार्गाने वाटचाल कराल. ह्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा. कोणाला काय प्रश्न असेल तर विचारू शकता. अदरवाईज उषा मॅडम. हा. जय गुरुदेव. धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान झाला सत्संग आणि पुन्हा एकदा गुरुजीच्या ज्ञानाची ओळख झाली. जसं तुम्ही म्हणालात की मी आज जीवन जे जगत आहे तर रिअलिटीमध्ये मी पण आज जे काही जीवन जगत आहे ते गुरुजींचा आशीर्वाद आहे. आणि गुरुजींनी दिलेल्या नुसत्या आशीर्वाद म्हणजे आपण समजतो तो आशीर्वाद, असा आशीर्वाद तर सगळ्यांचा असतोच, पण गुरुजींनी जे मंत्र काही आपल्याला दिलेले आहेत तो आपण जीवनात अनुभवतो आहोत. त्यामुळं त्याचा उपयोग करत आहेत. त्याच्यामुळं तो आज आपण या स्थितीला आहोत. आणि खरोखरच खूपच आपलं म्हणजे मी भाग्यवान असं समजते की मला हे ज्ञानामध्ये राहायला मिळालं, याच्यामध्ये यायला मिळालं. आणि तुमच्यासारख्या गुरूंचे आशीर्वाद, गुरूंचं जे काही शिक्षण आहे ते आपल्यापर्यंत आज येत आहे. आणि आपण वेगवेगळ्या म्हणजे याच्यामुळं आपल्याला बाहेरचं पण काय म्हणताय त्याचं पण कळतं की आपण कशामुळं काय केलं पाहिजे. गुरुजीने तर आपल्याला आहाराचं सांगितलेलं आहे. आज सगळीकडे प्रत्येक फेसबुक, व्हॉट्सॲप उघडलं तर सगळीकडेच ते आहे. पण जे नुसतं ऐकून जमत नाही, तर आपल्या जीवनात कसं उतरायचं ही कला एक जणांना पाहून, एकेकाचं आचरण पाहून आणि त्यांच्यात झालेले संस्कार बघून आपल्याला असं, जरी आपला रस्ता चुकला तर परत पहिल्या वळणावर येण्यासाठी या सत्संगाची खूप गरज आहे. आणि असंच वेळ काढून प्रत्येकाने या सत्संगामध्ये आपल्याला जे काही म्हणजे जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन, ही जी उक्ती आहे त्याप्रमाणे सगळ्यांना मार्गदर्शन मिळावं ही माझी इच्छा. जय गुरुदेव. प्रेयर करूया आपण. ओम 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री रुचि प्रभाकराय नमः. ओम श्री रुचि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. गुरुजी आज सत्संगाला आई आलेली आहे, म्हटलं तुमचे गुरु आलेत आज. बोल. हो. पाहिलं हो, पाहिलेले. जय गुरुदेव.
जय गुरुदेव जय गुरुदेव पुण्याला जय गुरुदेव नाशिक. संगोजी. जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव. जय गुरुदेव जय गुरुदेव स्वरूपा ओळख आहे ना. जय गुरुदेव. गिरीशजी जय गुरुदेव सांगली. आता मी कच्छला असतो. कुठे असता आता? कच्छ कांडला पोर्ट. अच्छा तिकडे शिफ्ट झाले. हो. अच्छा अच्छा गुड गुड गुड. जय या गुरुदेव. सत्संगामुळे लक्षात तर येते की कोण कुठं आहे. हो. जय गुरुदेव मग आनंद गुरुजी आनंद अप्पू जय गुरुदेव. जय गुरुदेव जय गुरुदेव. कसं आहे बरं आहेत? बरे तुम्ही बरे आहे ना? अग्रवाल सर अग्रवाल सर जय चांगले गुरुदेव. म्हणायचं चांगले. बरे नाही चांगले. हिला बघू द्या. हा तिला बघू द्या. वैष्णवी मुलगी वैष्णवी आहे ना. हो हो. अरे वा मस्त. खूप छोटी होती ना. जय गुरुदेव. एमपीएससी प्रिपेअर करते. जय हा? गुरुदेव सर्व. एमपीएससी करतेय. म्हणजे चकावा जय गुरुदेव. जय गुरुदेव जय काय गुरुदेव. नाव विसरलं मी. दोन लिंक वर चालू होता हा प्रोग्राम. एक ही लिंक आणि दुसरी लिंक. दुसरं- इकडे इकडे पण खूप मेंबर्स आहेत. ते पण भरपूर हो. दुसरं link मध्ये पण असं होता. हो. दुसरं एक लिंक आहे ते प्रोग्राम होता. रेग्युलरली आपल्याकडे योगा असतात प्राणायाम मेडिटेशन. आता वाजीजवळ दुसरं आजी link सगळी मध्ये काय महाराष्ट्राचे सर्व वेगवेगळे जिल्ह्यात लोक होते. हाय ग हाय ते घे मी सांगतो तुला तू ते घे ग तू. आनंद गुरुजी माईक बंद करा. घरात सगळा आवाज येते. घे हा सर जय गुरुदेव. अगं इथं छान झालं सर. दीर्घायुष्य जगण्याची कला फार छान फार छान. धन्यवाद सर धन्यवाद. नाही खरंच जपनीज लोक सर की मला की इतका आतून भरून येत होता की जपनीज लोक खऱ्या अर्थाने ते लोक एवढं आयुष्य का जगतायत. फक्त काल्पनिक नाहीये ते लोक लिटरेतच जगतात. आहारापेक्षा त्यांची विचारसरणी खूप महत्वाची आहे सर. आपल्या बरेच लोकांना काय वाटतं फक्त आहार बदललं तर नाही. आहार तरी त्यातला 1% समजून आपण आहारपेक्षा महत्वाचं जीवनशैली विचारसरणी. तुमची विचारसरणी बदललं की संपलं आयुष्य बदललं. लक्षात ठेवा. जसं तो टेलोमेरसचे तुम्हाला ते 3 मिनिटं व्हिडिओ दाखवलं ना लक्षात घ्या. आपल्या सेल टेलोमेरस पुनरुज्जीवन होतात जेवढं तुम्ही आनंदी उत्साही असाल. पण आनंदी उत्साह राहण्याचे गुरुकिल्ले आपण तुम्ही शिकवल्याच्या क्लासमध्ये लिडरशिप टेक्निक आठवा तुम्ही. लिडरशिपचे टेक्निक तो आनंदाने करतो. आनंदासाठी कधीच करत नाही. पण आपण काय केलं फक्त क्लास परत मर्यादित ठेवलं. क्लासमध्ये शिकलो बस. माहिती ना लिडरशिप नाही. पावलोपावलं स्वतःला विचारा. यस मी हा काम उत्साहाने करत आहे का आनंदाने करत आहे का. करत नसाल शिफ्ट करा स्विच ऑन करा ना. जसं आपण घरात बसले घाम आला पटकन फॅन चालू करतो. एकदा फॅन चालू केलं की कंटिन्यू वारा येत नाही. जोपर्यंत फॅन चालू तोपर्यंत वारा येत राहील. फॅन बंद झाली परत मग घाम येईल. सेम वे हे लिडरशिप क्वालिटी ते फ्लो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पावली स्वतःला विचारा मी लीडर आहे का. मी फ्लो मध्ये जीवन जगत आहे का. इव्हन आजकाल काय झालं सर तुम्हाला सांगायचं मला सर तुम्ही देखील ऐका. आजकाल आपण प्राणायाम देखील योगा देखील एक्सरसाइज देखील आपण कसं करतो मजबुरी बनून. डॉक्टरनी पर्याय सांगितलेले आहे काय त्याशी तू जीवनच नाही बाबा. तुझं आता काय खरं नाहीये. तू रोज सकाळ नाही उठला चांगला आहार नाही केलं प्राणायाम नाही केलं तर तुझं जीवनच नाही आता. म्हणून त्या भीतीपोटी करत आहोत. दडपणाखाली करत आहोत. ते सुद्धा तुम्ही माइंड फ्लो मध्ये नाहीच आहे. तुम्हाला वाटत असेल स्वतःला मी रोज योगा करतो प्राणायाम करतो वाक करतो. नाही तुम्ही माइंड फ्लो मध्ये नाही. ते एक प्रोसेस म्हणून करत आहात. दडपणाखाली करत आहात. तिथं अगेन आपलं गुरुजी शिकवलं आठवा लिडरशिप काय. कोणीतरी सांगितलं म्हणून मला करायचं नाही. मला आनंदाने करायचे उत्साहाने करायचे. वा अरे यार सकाळी लवकर उठावं लागतं योगा प्राणायामसाठी काय करू. नाही उठलं तर योगा होणार नाही प्राणायाम होणार नाही ऑफिस जायला उशीर होईल. म्हणजे काय झाला भले तुम्ही योगा प्राणायाम केला काही माईक बंद करा पाटील सर. बसवराज पाटील माईक बंद करा. भास्कर पाटील माईक बंद करा. भास्कर हा
बरोबर ना सर? जय गुरुदेव शंभूजी. जय गुरुदेव दिलीपजी, जय जय गुरुदेव. पाटील गुरुजी जय छान गुरुदेव. वाटलं. अबू गुरुजी जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर खूप वर्षानंतर आपलं दर्शन झालं, आनंद वाटला. आज दाखवतो. संघ गुरुजींनी जे काही सांगितलं ते खूपच महत्वाचं आहे, की नुसतं आपण शिकवून आणि दुसऱ्यांना सांगण्यासाठी उपयोगाचं नाहीये, की आपल्या त्या मनात रुजलं पाहिजे आणि तसं आपण वागलं पाहिजे. जे माइंडसेट आपलं जे होईल ना त्याप्रमाणे आपण घडत असतो. सगळ्यांनी आवर्जून बुक वाचा. मराठीमध्ये एकी काय म्हणून काय? बुक आहे. खूप अप्रतिम बुक आहे. मी जे कुठे प्रेरणा मिळतं ते? हा माझं जे- गौरवजी, पाठवता का तुम्ही ग्रुपवर? हा ग्रुपवर पाठवतो त्याचा फोटो. उशे म्हणा तुम्हाला पाठवतो मी. हा. नंबर नाही आपला ऍक्च्युली मॅक नंबर नाही आपला उषामा नंबर दिलेला आहे मी माझा ग्रुप माझा मॅक आपला नंबर नाही ना मॅक बोला शाळेस माझा 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 नंबर नंबर आपला मॅक नाही माझा नंबर देतो तुम्हाला तुम्ही माझा नंबर घ्या मग. द्या 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 मी घेतो मी टाईप करतो 1 मिनिट 8369 980 भास्कर पाटील तुम्हाला काय 9 बोलायचं? पाटील सर 960 980 960. हा, जय गुरुदेव सर, जय गुरुदेव. गणपती बाप्पा गणपती बाप्पा हा हा बरोबर. ना हो, ठीक आहे मी आपल्या पाठवतो मी आपल्या पाठवतो येस पाटील सर आमच्या बरोबर यात्रेला होते केदारनाथ यात्रेला. शारदामच्या. सर्व माती जय. वंदना वंदना पाटील. संगोजी जपानला जाऊन आला काय? संगोजी जपानला जाऊन आलात काय? काय जपानला जाऊन आलात काय? हो सर, चारिधाम जाऊन आलो मी. 4 धाम झाले आमचे मागच्या ते वर्षी. नाही जपान नाही ते बोलताय जपान जपानला जाऊन आलात का? नाही नक्की विचार- जावा. अशोक सराफ आपले पुण्याचे जे ते अशोक फिरून सराफ आलो आम्ही आहेत ना, सकाळी ते- जाते सर. मी जाऊन आलो. अशोक सराफ आपले पुण्याचे टीचर SSY साधक आहेत. स्वस्तात घेऊन जातात. अच्छा, अच्छा. आणि चेरी ब्लॉसमचा प्रोग्राम आहे मार्चला. डेफिनेटली जावा. 1.5 लाख मध्ये Yes. होऊन जातो तो प्रवास. मी तुम्हाला फोन करतो गिरीश, फोन करतो तुम्हाला. येस येस ओके. सुनील गुरुजी आहेत? जपानला जाऊन आला. सुनील गुरुजी काय माहिती? नाही बोल. सुनील गुरुजी कुठे? पुण्याला. हो. जय गुरुदेव. ओके, जय गुरुदेव. भेटले आपल्याला पण. ओके, जय गुरुदेव. जय गुरुदेव. सुनील जय गुरुजी गुरुदेव. आलते इथं. नाही. संघ गुरुजी रत्नागिरीला एकदा या आपण. येस 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 सर, या रत्नागिरीला येतो. येस. प्रणव कश बघायला या. सगळे जय खुश आहेत ते लोक. है ना? सुनील गुरुजी. सोनी मॅडम, जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. पुण्याचा प्रभाव माझ्या मुली आता कंटिन्युअस त्यांना एवढं सगळं गुड गुड गुड. खूप छान होतं छान सर. थँक्यू. भेटू सर आपण. जय गुरुदेव. बंद करा उषा मॅडम. हा होस्ट आहेत ना गुरुजी पण. काय गुरुजी होते होस्ट आहेत, संगोजी आहेत होस्ट. मीच एक होस्ट. ओके. हा